प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हणतात. प्रेमाची गोष्टच काही वेगळी असते. ज्याच्यावर प्रेमाचं गारुड पसरतं त्याला ना जात दिसते ना धर्म. मग घरचे आडवे येऊ का समाज, त्यांना काही घेणं देणं नसतं. बिगोनमध्येच असंच काहीसं घडल्याचं दिसून येतं. तिथं आई व भावासोबत एक 21 वर्षीय तरुणी खरेदी करता बाहेर गेली होती. तिथून परतत असताना दोन भावांनी मिळून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून या तरुणीचं अपहरण केल्याची माहिती समोर येते. ही घटना सर्वत्र पसरल्यानं बघता बघता भिगवण परिसरातलं वातावरण पेटलं. या प्रकरणाला हिंदू मुस्लिम असा अँगल असल्यानं गावकरी रस्त्यावर उतरले. कडकडीत बंदही पाळला गेला. पण तरुणीचा व्हिडिओ समोर आला आणि वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला. आपल्या या तरुणासोबत मागच्या 9 वर्षापासून प्रेम होतं. मी स्वखुशीनं त्याच्यासोबत गेले असं या तरुणीनं त्यात म्हटलंय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात नेमकं काय झालंय? तरुणीचं खरंच अपहरण झालं का, की तिनं अपहरणाचा बनाव केलाय? व्हायरल झालेला व्हिडिओ खरा मानायचा की तिनं कुठल्या तरी दबावाखाली तो बनवलाय? हे सारं नेमकं जाणून घेऊया आजच्या भागातून. नमस्कार, मी श्रीहरी आणि आपण बघताय बोल बिंदास. पुणे सोलापूर रस्त्यावरचं भिगवण कालपासून चांगलं चर्चेत आले. ते तिथल्या एका तरुणीच्या अपहरणामुळे. संबंधित तरुणीचं वय 21 वर्ष इतकं आहे. 5 दिवसांवर तिचं लग्न येऊन ठेपलं होतं. त्यामुळं घरात लगीनघाई सुरू होती. आई व भावासोबत ही तरुणी भिगवण बाजारपेठेत लग्नासाठी सोन्याची खरेदी करण्याकरिता गेली होती. सर्व खरेदी आटोपून दुचाकीवरून हे सर्वजण घरी परतत होते. रस्त्यात सार्वजनिक विश्रामगृहालगतच आनंद नावाचं प्रसिद्ध हॉटेल आहे. तिथंच जवळ दुचाकी व अशोक लेलंड टेम्पोसह जहीर शेख व आयन शेख हे दोघे भाऊ येऊन थांबले होते. या तिघांना त्यांनी दुचाकीवरून येताना पाहिलं आणि त्यांनी गाडी अडवली. आई व भावाला त्यांनी बांबून मारलं. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली आणि तरुणीचं अपहरण करून ते टेम्पोतून पसार झाले अशी माहिती समोर आली. ही बातमी काही वेळातच सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि वातावरण पेटलं. गावकऱ्यांनी भिगवण पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुख्य म्हणजे या प्रकरणात 2 अल्पसंख्याक तरुणांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानं वातावरणात तणाव निर्माण झाला. या निषेधार्थ बुधवारी भिगवण बंदची हाक देण्यात आली. मोर्चा देखील काढण्याचं नियोजन करण्यात आलं. परंतु त्यापूर्वीच संबंधित तरुणासोबतचा एक व्हिडिओ पुढे आला आणि या प्रकरणाला नवच वळण मिळाले. मी संबंधित तरुणाला ओळखते. त्याच्यासोबत मागील 9 वर्षापासून माझे प्रेमसंबंध आहेत. माझ्यावर कुणीही जबरदस्ती केलेली नाही. माझ्या इच्छेने मी त्याच्यासोबत आलेली. आमचे एकमेकांवर प्रेम आहे असं संबंधित तरुणीनं यात कबुली केली. या प्रकरणी पोलिसांनी जहीर शेख व आयान शेख या राहणार स्वामी चिंचोली दौंड पुणे या 2 सख्या भावांविरोधात मुलीच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव भिगवण पोलीस स्टेशनकडे जमला होता. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी शहानिशा केली. त्यामध्ये तरुणी व आरोपी एकाच वस्तीत राहत असल्याचे व एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यात यापूर्वी देखील फोनवर कॉल मेसेजची देवाणघेवाण झाली. अपहरण झालेल्या तरुणीचे 5 दिवसावर लग्न होते. मात्र तिला हे लग्न करायचं नव्हते का असा प्रश्न यातून निर्माण होतो. तिने पाठवलेला व्हिडिओ खरा असेल तर तिचे अपहरण हा बनावच होता असं म्हणावं लागेल. प्रेमासाठी वाटेल ते करण्याची आजच्या तरुणाईची तयारी असते. यापूर्वी देखील असे कितीतरी प्रकार घडल्याचं पाहायला मिळतं. भिगवण प्रकरणातही लव्ह अँगल महत्वाचा ठरला असं सकृतदर्शनी असलेल्या माहितीवरून म्हणता येईल. आमदार गोपीचंद पडळकर यांनी संबंधित तरुणी स्वखुशीने गेल्याचा जो व्हिडिओ बनवला गेला आहे तो जबरदस्तीने तयार करण्यात आला असा दावा केलाय. या पार्श्वभूमीवर कसून पोलीस चौकशी सुरू आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी काही वळण घेईल का यावर लक्ष ठेवावं लागेल. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच करा. जय हिंद.